गेल्या खरीपामध्ये म्हणजे 2025च्या खरीपामध्ये पिकांचं विक्रमी नुकसान झालं होतं। जवळपास 95 लाख हेक्टरसाठी सरकारला एनडीआरएफच्या माध्यमातून मदत द्यावी लागली होती। जर समजा पीक विमा योजना हे 2024 नुसार जर सुरू असते तर आपल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई आतापर्यंतची विक्रमी मिळाली असते। परंतु सरकारने पीक विमा योजनेमध्ये केलेल्या बदलामुळे आपल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही। आता यामध्ये आणखीन एक सरकार जे काही दिशाभूल करतंय ते अशी करतंय की कृषी मंत्री किंवा सरकार सातत्याने सांगतंय की ज्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या प्रमाणात भरपाई देतो, कारण सध्या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजे शेवटी उत्पादकतेच्या आधारित नुकसान भरपाई मिळते। पण सरकारने यामध्ये एक मेक मारून ठेवली आहे, ती अशी की जी उत्पादकता काढली जाते त्यामध्ये तंत्रज्ञान आधारित उत्पादकतेला 50% वेटेज देण्यात आलं। मग हे तंत्रज्ञान आधारित उत्पादकता काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत पीक विमा योजनेमध्ये जेव्हा आपलं पीक काढण्याच्या टप्प्यात येत होतं तेव्हा प्रत्येक मंडळामध्ये जवळपास 10-11 पीक कापणी प्रयोग घेतले जायचे। त्यातून जे काही उत्पादकता येईल त्याच्या आधारावरती त्या मंडळातली सरासरी उत्पादकता ठरवली जायची। त्यानंतर त्या मंडळातलं उंबरठा उत्पादन काढलं जायचं आणि उत्पादकता उंबरठा उत्पादनाच्या जेवढी कमी किंवा जास्त आली त्यानुसार त्या मंडळामधले शेतकरी किंवा त्या मंडळातलं नुकसानीचं टक्केवारी ठरवली जायची। आता 2025 पासून सरकारनं असं केलं की जे काही उत्पादकता काढली जाते त्यामध्ये 50% वेटेज म्हणजे 50% जो वाटा आहे तो या पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचा आणि 50% वाटा हा तंत्रज्ञान आधारित म्हणजे जो काही सॅटेलाइटच्या मार्फत जे काही उत्पादकता काढली जायची त्याचा ठेवलेला आहे। आता 2025च्या खरीपातला या सॅटेलाइट मार्फत जे काही उत्पादकता आली त्याचा अनुभव असा आहे की बहुतांश मंडळांमधली उत्पादकता ही खूपच जास्त आलेली आहे। आता यामधले नेमकं तथ्य काय, बारकावे काय हे कृषी विभागच सांगू शकतं, परंतु शेतकऱ्यांनी किंवा काही अधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली त्याच्यावरून असं दिसतंय की तंत्रज्ञान आधारित उत्पादकता ही अनेक मंडळांमध्ये जास्त आल्यामुळं अनेक पिकांसाठी त्या मंडळांना नुकसान भरपाई मिळालीच नाही।